नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. सरकारच्या वतीने आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील साहेबांची त्यांच्या ज्या मागण्या आणि त्या संदर्भात त्यांना जे कागदपत्र पाहिजे ते सर्व सरकारच्या वतीने मनोजदादांना देण्यात आलेले आहे. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आणि सकाळी पूर्वी सुद्धा आमचे सचिव श्री मांगे आणि पूर्ण टीमने मनोजदादांशी सविस्तर चर्चा केलेली होती आणि अनेक मुद्दे जे त्यांनी मांडले त्याच्यामध्ये सविस्तर चर्चा ही स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी केली. स्वतः त्यांनी आपल्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटना आदेश दिले आणि एकंदरच ही एवढी मोठी लढाई जी मनोजदादांनी आपल्या समाजासाठी केली त्यांना अपेक्षित अशी सर्व कागदपत्र ही सरकारने मनोजदादांना दिलेली आहे आणि त्यांना विनंती केलेली आहे की आपण हे आता आपलं जे उपोषण आहे ते मागे घ्यावं. त्यांनी सर्व कागदपत्रांची खात्री केलेली आहे, परंतु त्यांचं म्हणणं असं सुद्धा होतं की ज्या शिंदे साहेबांनी सातत्याने माझ्याशी संपर्क साधला आणि हे काम करण्यामध्ये त्यांनी खरोखर आपल्याला मदत केली, त्यांनी समाजाला भेटायला आणि माझं उपोषण सोडण्यासाठी स्वतः तिथं यावं आणि नंतर त्यांच्या हस्ते मी आपलं उपोषण सोडेन. तर मगाशी मी आणि आमचे उपनगरचे पालकमंत्री लोढा साहेब दोघांनी त्यांच्याशी चर्चा केली आणि मुख्यमंत्री महोदयांशी सुद्धा दादांचं बोलणं झालं आणि त्याप्रमाणे उद्या सकाळी 8 वाजता स्वतः मुख्यमंत्री मनोज दादांचं उपोषण सोडण्यासाठी इथे येणार आहेत आणि त्यांच्या हस्ते त्या ठिकाणी जे समाजासाठी काम केलेलं आहे एका दृष्टीने हा विजय आहे आणि तो विजय साजरा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांनी न्यूज देऊन विनंती केलेली असतात. तुमचं सगळं ते बोलतील, परंतु ते एक म्हण आहे की एव्हरीथिंग इज वेल दॅट एंड्स वेल. याचा शेवट चांगला होतो ते सगळं बोलत आणि त्याच्यामुळे अतिशय चांगला असा लढा संपूर्ण समाजासाठी म्हणून दिला. त्याच्याबद्दल मुख्यमंत्री महोदयांच्या वतीने त्यांचं मनापासून आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला समजून पत्रकार बांधवांना आपला जो लढा होता मराठा समाजाच्या 54 लाख नोंदी सापडल्या. या नोंदी त्याचे प्रमाणपत्र तातडीने देण्यात आले आणि ज्या नोंदी सापडल्या त्या परिवारांना सुद्धा तातडीनं ताबडतोब प्रमाणपत्र वितरित करण्यात यावे ही प्रक्रिया सुरू झाली.
57 लाखापैकी 37 लाख प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. डाटा सुद्धा आपल्याला ते आता थोड्या दिवसात देणार आहे. तर ते डाटा प्रक्रिया मोठी आहे, त्यामुळे तेही त्यांनी मान्य केले. आपला सगळ्यात मोठा मुद्दा होता ज्याची नोंद सापडली त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांसाठी अध्यादेश तुम्हाला पारित करावा लागेल. तो अध्यादेश त्यांनी पारित करून आपल्याला दिलेला आहे. म्हणजे आपण सगळ्यांचे कुठे आता उपडलेले त्यांनी आपल्याला दिलेला आहे. म्हणून मराठा समाजाच्या ज्या मूळ मागण्या होत्या त्या तीन आता झाल्या. आपली सकारात्मक त्याच्यावरती चर्चा पण झाली आणि या अध्यादेशावरती जो राजपत्र त्यांनी काढले याच्यावरती 3 घंटे चर्चा आपल्या मुंबई हायकोर्टाचे सिनियर वकील सगळे जवळपास 22 जण यांनी शब्दाना शब्दाची खात्री केलेली. त्यानंतर आपण बाहेर पडले. 2 वेगळ्या बैठका होत्या. मुलांच्या वेगळ्या सचिव बांधवांच्या वेगळ्या आणि वकील बांधवांच्या आमच्या वेगळ्या असं वेगळं करून आपल्याला जो अध्यादेश पाहिजे होता जो शहराचा त्याच्यामध्ये घ्यायचे होते ते आपण घेतलेले. त्यामुळं आता आपली जी लढाई आहे ती याच्यासाठी त्याचबरोबर ही झाला तिसरा मुद्दा. आंतरवाली राज्यातले जे गुन्हे झालेले तेही पत्र सरकारनं आपल्याला दिलेलं आहे. आता मुख्यमंत्री साहेबांना किती तातडीनं मागे घेण्यात येईल ती कारवाई आता सुरू होईल. त्यासह मराठवाड्यात आणि इतर राज्यात काही नोंदी कमी सापडलेल्या, जास्त करून मराठवाड्यात प्रचंड कमी नोंदी सापडल्या. त्यासाठी समितीला मुदतवाढ देऊन आणखीच्या नोंदी आपण त्या शोधायच्या. तिथे जास्तीचा वेळ हा फक्त मराठवाड्यात जास्त समितीला द्यायचा. त्याच्यासाठी समितीला सुद्धा मुदतवाढ देण्याचं पत्र सुद्धा काढले. सगळे पत्र आपण घेतले. म्हणजे असं तोंडी काही नाहीये. सगळे पत्र सगळे शासन निर्णय सुद्धा घेतले आणि ती काम आता करणार त्यावरती. या वंशावळी जोडायच्या 5वा मुद्दा आहे. तेही आपण शासन निर्णय घेतलाय. वंशावळी जोडण्यासाठी तालुका ठराव समिती स्थापन त्यांनी याचाही शासन निर्णय झालाय. तो पण आपण घेतलाय. आपण मराठवाड्यात कमी नोंदी सापडल्यामुळे मराठवाड्याचे जे गॅजेट 1884 तेही सरकारनं कबूल केले की आता शिंदे समितीकडे देऊ. त्याला याच्यामध्ये कसं घेता येईल, काय करता येईल याच्यासाठी ही 1884 ची जनगणना होती. त्याच्यात सुद्धा स्पष्ट उल्लेख आहे कुंडी म्हणून मराठवाड्यातले सगळे मराठवाड्यातले कुंडी आहे असं उल्लेख आहे. तेही देण्याचं तेही तपासण्याची कारवाई करण्याचं त्यांनी तेही पत्र आपल्याला ते पण दिले. असे शिक्षणाच्या बाबतचाही दिला. हे 4772 पोरं ईडब्ल्यूएस 6वा मुद्दा सांगतो. ईडब्ल्यूएस बीसीबीसी आणि ईएसबीसी मधून राहिले तेही घेण्याचं त्यांनी तेही पत्र आपल्याला दिले की आम्ही तातडीनं ते घेतो. शिक्षणाच्या बाबतच्या ओबीसीच्या ज्या सवलती आहेत त्याच मराठा समाजाला सुद्धा लागू करण्याची अंमलबजावणी ते लगेच तातडीनं त्या सुद्धा काढले. तातडीनं अंमलबजावणी. आता जो कायदा पारित याचा रूपांतरित होणार आहे ते आता जे अधिवेशन येणार आहे त्याच्यामध्ये याला 6 महिन्याची गॅरंटी असते. त्याचे आज कधी पण हे करता येते पण विधान सगळे हे सुद्धा मान्य द्यायचे आहे. आता याची अंमलबजावणी सुद्धा मला उद्यापासून व्हायला हरकत नसणार. उद्यापासून त्याच्या शहरांची कारवाई सुरू होणार. तर अशा स्वरूपाचं सगळं झालंय तर झालं ना. उपोषणाचा भाग जाऊ द्या, परंतु काम मोठं झालंय समाजाचं. आपण प्रत्येक वेळेस म्हणतो असेल की शिंदे साहेब काम करू शकतो. त्यांनी हे करायला पाहिजे आणि त्यांनी ते केलंय. जोपर्यंत आपण आंदोलन करत नाही तोपर्यंत आपण विरोध करतो. मग ते पक्ष म्हणतात सत्ताधारी असे किंवा विरोधक असो. आता आपला आणि त्यांचा कोणाचा असो ते विरोधी पक्ष असो किंवा सत्ताधारी असो आपला त्यांचा विरोध संपतो. आपण समाज म्हणून काम केलं आतापर्यंत. आजपासून आपण कोणत्या पक्षाचा आढळून त्याला सोडलेला मराठा आरक्षणाचा विरोध. आता आपलं काम हे होतं म्हणून आपण विरोध करतो. मराठा समाजाच्या पोरांचं कल्याण होतं हे आपला लढा होता खरा. किंवा आपण त्याला आजपासून आपला त्यांचा विषय विरोधाचा संपलेला आहे. समाज म्हणून तुमचं जे वैयक्तिक काय असेल त्याच्याशी मला देणं घेण्याचा समाज म्हणून आपला विषय संपला. तर कुणीतरी जबाबदार असावं. मंत्री महोदय ही उद्या येतील यांच्या हाताने घेऊ आज स्वीकारले आपण. पण सकाळी 7 वाजता इथं आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात सगळ्याला जमायचं आपल्या सगळ्या बांधवाला. त्यांच्या हाताने सुद्धा आपण पत्र घेणार परंतु
खरं हे कुटुंब जे दोघं आहेत आणखी त्यांच्याकडे मंत्री मोदी यांना आपल्या हाती पण मुख्यमंत्री साहेबांच्या हाताने घेऊन त्याला आपल्याला सकाळी परीक्षा करायची कारण जबाबदारी त्यांनी दिली जबाबदारी त्यांची पण आहे आणि समाजालाही माहिती होणं गरजेचं आहे की आपलं काम झालंय आता आपण मी तुमच्या जोरावरती बोलवतोय कारण विरोधाचा भाग नाही जसे मला तुम्ही शब्द देता तसा मी वापर तुम्हाला मायबाप मानलेले समाजाला मी मुलगा म्हणून काम करतो मला शब्द देता त्यावेळेस मी मंत्र्यांना बोलवतात तुम्ही नाही म्हणजे मी बोलवतो त्याच्यामुळे खाली आता सगळ्या पोरांना जाऊन विचारले त्यांनाही सगळं सांगितले निर्णय हा वर सांगू का असं विचारून आलो त्यांना सगळे पत्र सुद्धा दाखवले समाज म्हणजे तर एक सध्या समाजच त्यांना सगळे दाखवले त्यानंतर ते म्हणले हो म्हणलं मुख्यमंत्र्यांना बोलवायचंय का तुम्ही बोलावत असले तर बोलवतो कुणाला आरडाओरडा करून चालणार नाही कारण माझी मत कमी हे करायची तर बोलू नका म्हणून मी बोलवत सगळ्यांनी होकार दिलेला आहे तुमचा होकार आहे का जबाबदारी म्हणून राज्याचे जे प्रमुख आहेत त्यांच्या हाताने घेऊन उपस्थित पडायचं ते भाग वेगळा आहे परंतु आपलं जे अपेक्षित होतं ते सगळं अपेक्षित झाले आहे सगळं अपेक्षित आपलं आता झालेलं आहे त्याच्यामुळे आपण आता उद्याच्याला सकाळी ज्यांनी खोट्या मारल्या होत्या त्या खोट्या सगळ्या उपटून टाकून उद्या त्याला मुलांना टाकून मुंबईत जाणार आम्हाला नवी मुंबईचे ना आम्हाला लोकांना ऐका ना तुमच्याच मनाने करायचं का आम्हाला विजय सभा प्रचंड मोठी ही अंतरवाली पेक्षा प्रचंड मोठी सगळा मराठा समाज आमचा एकत्र जमणार आम्हाला फक्त ठिकाण बघायचं 2 जागा टाकून आम्हाला बाहेर आम्ही उद्या सकाळी इथे घेणार त्यांच्या हातानं आणि आम्ही तारीख डिक्लेअर करणार आहे या तारखेला विजय सभा महाराष्ट्रातल्या मराठा चला धन्यवाद आणि मग आता काम झालं ना अरे बाबा वावर आहे 7-12 मिळालाय आम्हाला 7-12 मिळाला वावराचा तो वावर नाही नागरिक आम्ही 7-12